आज आमच्या सिक्कीम ट्रिपचा 10वा म्हणजे शेवटचा दिवस. आम्ही सकाळी सकाळी पेलिंगवरून सिलिगुडीच्या दिशेने जाण्यासाठी निघालो. पेलिंगपासून थोड्याच अंतरावर आहे गेझिंग हे शहर. सिलिगुडीला पोहोचण्याची कोणतीही घाई नसल्यामुळे आम्ही वाटेत गेझिंग हे शहर थोडंसं पालतं घालायचं ठरवलं आणि थोडीशी खरेदीही करायची ठरवली. पेलिंगपासून गेझिंग हे साधारणतः अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे आणि रस्ताही फार छान आणि निसर्गरम्य आहे. गेझिंग हे शहर समुद्रसपाटीपासून 6,500 फूट उंचीवर आहे. गेझिंगपासून जवळच युक्सॉम ही 1642 मध्ये बांधलेली सिक्कीमची जुनी राजधानी आहे. युक्सॉमलाच कांचनजंगा नॅशनल पार्कही आहे, परंतु वेळेअभावी आम्ही तिथे व्हिजिट नाही करू शकलो. गेझिंगमध्ये मुख्यत्वे करून नेपाळी भाषा बोलली जाते. गेझिंग हा सिक्कीममधला एक डिस्ट्रिक्ट असून आजूबाजूंच्या गावांसाठी हेच मोठं मार्केट आहे. पेलिंगपासून गेझिंगकडे जाताना उजव्या बाजूला कांचनजंगाची उंच उंच शिखरं बघायला मिळतात आणि हिरवाईचं जर म्हणाल तर हिरवाई तर चारी दिशांना सिक्कीममध्ये पसरलेली दिसेल. त्यामुळे प्रवास जरी वळणावळणाचा आणि घाट रस्त्याचा असला तरी वेळ कधी जातो काही कळत नाही. येथील रस्त्यावरचं प्रत्येक वळण हे एक नवं दृश्य आपल्या नजरेसमोर घेऊन येतं. सिक्कीमची लोकसंख्या फार नाही, फक्त 6 लाख आहे. जसजसं शहर जवळ येते तसतसं रस्त्यावर आजूबाजूची ही घरं दिसायला लागतात. सिक्कीममध्ये आणि एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट तुम्हाला बघायला मिळेल. रस्त्यांच्या कडेला विविध रंगांचे झेंडे लावलेले दिसतील. जसं आता तुम्हाला हा पांढरे झेंडे दिसत असतील. हे पांढरे झेंडे हे मृतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून लावलेले असतात असं आमच्या गाईडनं आम्हाला सांगितलं. त्यामागे मृतात्म्यांना शांती मिळावी हा हेतू असतो. यांना प्रेयर फ्लॅग्स असे म्हणतात आणि ते वेगवेगळ्या रंगाचे पण असतात. हे वेगवेगळे रंग वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जातात. सिक्कीमच्या छोट्या छोट्या रस्त्यांवरून गाडी चालवणं हे येऱ्यागाबाळ्याचं काम नव्हे. ड्रायव्हरचं नाव होतं दावा आणि तो अत्यंत सफाईनं आपली गाडी चालवायचा. गेझिंग शहरातला एक हाट बाजार. आज रविवार आहे आणि रविवारला इथे हा हाट बाजार आहे. सगळ्या प्रकारची अस्त्रशस्त्र, आठवड्याचा बाजार असतो तसा हा बाजार आहे. ऊपर इधर से वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि फळं विक्रीसाठी उपलब्ध आहे तिकडे. आणि ही टोपली कावाजी ये क्या है? ये जो बेच रहे ये हाथ में जो है ये वाला, हाँ क्या चीज़ है? चोरपी. क्या करेंगे इससे? पनीर. पनीर ना सुखा के साथ बनाएगा. अच्छा, ये सूखा हुआ पनीर है. वो सुपारी जैसे बना. सुपारी के जैसे? सुपारी के जैसे खाएंगे. पान में डाल के? नहीं नहीं ऐसे सुपारी, खाली सुपारी. अच्छा, सुपारी खाते हैं वैसे. उससे क्या होता है? टेस्ट करेंगे. चलेगा, एक कर दे. लुंगो के अरे तिसको मलाई दिनुहोस् न 5. कैसा देता है? 10 रुपये का एक पीस. आमचा ड्रायव्हर दावा तिच्याशी नेपाळीमध्ये बोलत होता.
ते सुपारी सारखं असतं म्हणे. एक रूम का 180 हुने ना 150 में हुँदैन 24 छुरपींची माळा 200 रुपयाला मिळत होती, परंतु टेस्ट करण्यासाठी म्हणून दावाने तिच्याकडून 2-3 छुरपी विकत घेतल्या. आत्ता जो आम्ही विकत घेतला तो हा छुरपी म्हणजे एक ड्राईड टणक पनीर असतं आणि ते तोंडात ठेवून चघळायचं असतं. जर इथे इतकं हार्ड असतं की तुम्ही चावायला गेलात तर तुमचे दात पडलेच म्हणून समजा. मी त्याला दाताने तोडण्याचा थोडासा एक अयशस्वी प्रयत्न करून बघितला, परंतु काही जमले नाही. सकाळी पेलिंग शहरातून निघताना आम्ही काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे पोटात कावळे ओरडत तर होतेच. आणि आजच्या सकाळच्या नाश्त्यासाठी गेझिंग शहरामध्ये कोणता नवीन पदार्थ चाखायला मिळणार याची उत्सुकताही होती. नाश्ता करायचा आहे त्यासाठी या दुकानात आलो आहे का, आणि इथं विविध प्रकारच्या मिठाया ॲज वेल वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. तर साऊथ इंडियनपासून फास्ट फूड, रोल्स, फ्राईड राईस आणि पास्ता या सगळ्या गोष्टी इथे मिळत आहेत. या दुकानात आम्ही मागवलं प्रथम समोसा चाट. मुंबईहून बाहेर पडल्यानंतर बऱ्याच दिवसांनी आम्हाला समोसा खायला मिळणार होता. एकदम चटपटीत समोसा चाट, छान आहे. दही आहे, दही आहे, समोसा आहे, कांदा आहे, चटणी आहे, सेव आहे. काय आहे, चाऊमिन नूडल्स आहेत. त्याला हे चाऊमिन नूडल्स म्हणतात. बघूया टेस्ट करून चाऊमिन नूडल्स कसे लागतात ते. आणि समोसा आणि चाऊमिन झाल्यानंतर चहा, सुंदर चहा बनवलेला होता थर्मॉसमध्ये आणि तोच त्यांनी दिला आणून, पण सुंदर टेस्ट आहे. 270 रुपये बिल झालेलं आहे आपलं, फार जास्त नाही. डोनट मिळत आहेत. आणि हे काय आहे, हे पण डोनट आहेत. स्वीट बन. स्वीट बनचा आकार थोडा वेगळा आहे. बाजूलाच असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये काही दुकानं सिक्कीमीज आणि नेपाळी स्टाईलचे ट्रॅडिशनल ड्रेस विकत होते, ज्याच्या किमती 500 ते 5000 पर्यंत होत्या. यू लुक नाईस, व्हेरी ट्रेडिशनल. गंमत म्हणून मी आणि दावानं तिथल्या नेपाळी पद्धतीच्या टोप्या ट्राय करून बघितल्या. तिबेटियन ड्रेसेस बघून झाल्यानंतर बाजूच्याच दुकानात नेपाळी स्टाईलचे ड्रेसेस पण बघायला मिळाले. आणि हा मार्केटचा फेरफटका झाल्यावर आम्ही गेझिंगमधून सिलिगुडीच्या दिशेने जायला निघालो. We are at the border of Sikkim and West Bengal. On my right hand side there is a river called Rangit, right? Rangit, na? Rangit river. Once we cross the bridge over it, we will be reaching West Bengal.